आज आम्ही आता हा ढाकोबाचा ट्रेक पूर्ण करून आलेलो आहोत। किमान 7 तास लागले आम्हाला पूर्ण करायला। जर आपण जेव्हा याल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला नक्की काय बघायचं याची इंटरनेटवर नीट माहिती घ्या, कारण वर 3 ते 4 वेगवेगळे पॉईंट्स आहेत आणि त्यामध्ये एक आहे ढाकोबाचं पठार आहे, दुसरं ढाकोबाचं मंदिर आहे, तिसरं ढाकोबा डोंगर आहे आणि चौथा दुर्ग आहे। तर हे चारही ठिकाणी बघायचं असतील तर खूप पहाटे यावं लागेल आणि पट्टीचे ट्रेकर्स पाहिजे। त्यामुळे जर आपण यापैकी कोणत्या ठिकाणी बघायला येणार हे जरूर बघा, इंटरनेटवर फारशी माहिती उपलब्ध नाही आहे। यासाठी एक महत्त्वाचं असं करा की गावातून एक गाईड घ्या आणि गाईड सोबत जा। पण हा काही सोपा ट्रेक नाही आहे, खूप चालावं लागतं आणि खूप चढावं लागतं। पहिला जो हा टप्पा पूर्ण एकदम मोठी चढ आहे आणि त्या चढावर जात जात थकून जातात। पुढे पठार आहे, पठारावर इतक्या वाटा आहेत की त्यातून हरवण्याचे मार्ग खूप आहेत। आम्हाला वर जाताना येताना ट्रेकर्स खूप भेटले, वेगवेगळ्या मार्गाने जाताना वेगवेगळ्या ठिकाणी ते मार्ग चुकलेले दिसले। कोण ढाकोबाच्या डोंगरावर जाताना मार्ग चुकला आहे, कोण मंदिरात जाताना मार्ग चुकलेला असं दिसले। तर यावर एकच मार्ग आहे की आपण गावातून गाईड घेऊन जा। आणि हा छोटा ट्रेक नाही आहे, सोनकीच्या फुलाचे रील बघून आपण जर येणार असाल तर तेवढा सोपा हा ट्रेक नाही आहे, खूप चढत जावं लागतं। 3 तास तरी तुम्ही गृहीत धरा की हे 3 तास तुम्हाला एका साईडने चढत जावं लागेल, चालत जावं लागेल, तेव्हा तुम्ही तिथे पोहोचणार। जाताना कुठेही पाण्याची सोय नाही आहे, त्यामुळे सोबत पुरेसं पाणी न्या। आणि आता हा ऑक्टोबरचा महिना आहे तर ऑक्टोबर हीटमुळे तर जास्तच आणखी त्रास होतो, पण येत असाल तर आपण जुलै ते सप्टेंबर या महिन्यात आलात तर जास्त चांगलं आहे। काही ठिकाणी निसरड्या वाटा आहेत, पुढे मात्र हिवाळ्यात येऊ शकता, हिवाळ्यातून तुम्हाला कोकणातलं दृश्य दिसेल, पावसाळ्यात दिसणार नाही। पण अशा वेळेस जर तुम्ही आला तर प्रत्येक वेळेस तुम्ही गाईड घेऊन चाला। ह्यात तुम्हाला एका दिवसात हा ढाकोबाचा डोंगर होऊ शकतो, दुसरा इथे मागेच दाऱ्या घाट पण आहे, तो पण अर्धा 1 तासावर आहे, तो पण होऊ शकतो, दोन्ही होऊ शकतात। खाली आंबोली गाव आहे, आंबोली गाव हे पायथ्याचं गाव आहे, तिथे तुमची राहण्याची सोय खाण्याची सोय होऊ शकते, पार्किंग आहे, तिथूनच आपल्याला गाईड मिळू शकतात। तर एवढी काळजी तुम्ही नक्की घ्या। नमस्ते, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत ढाकोबा ट्रेकचा रूट कसा आहे। तर जुन्नर मार्गे आपण आंबोलीला यावं लागते। आंबोली हे पायथ्याचं गाव आहे, ज्या ठिकाणी आपल्याला राहण्याची आणि खाण्याची सोय होऊ शकते, हे आंबोली गाव आहे। आंबोली गावातून आपल्याला 2 ट्रेक करता येतात, एक आपल्याला दुर्ग ढाकोबा करता येतो, तसेच आपल्याला दाऱ्या घाट सुद्धा करता येतो। हा बघा दाऱ्या घाट आहे। 40 ते 50 मिनिटाच्या सोप्या ट्रेक नंतर आपण इथे पोहोचतो आणि इथून हा दृश्य बघू शकतो। हा थोडा खोलगट भाग असल्यामुळे इथून खूप जास्त आजूबाजूचा मोठा परिसर दिसत नाही, कारण दोन्ही बाजूने डोंगर आहेत उंच। आणि हा बघा या साईडने पण डोंगर आहे आणि या साईडने पण डोंगर असल्यामुळे पलीकडचा जीवधन नाणेघाट हे दृश्य दिसत नाही, किंवा ढाकोबा सुद्धा इथून दिसत नाही। तर आपण ढाकोबाचा ट्रेक करताना या मैदानात आल्यानंतर इथून 2 मार्ग जातात, एक दाऱ्या घाटकडे जातो आणि दुसरा हा ढाकोबाकडे जातो। तर बघा ढाकोबा घाटकडे जाण्याचा स्पष्ट म्हणजे मोठा धबधबा हा या ठिकाणी आहे, हा धबधबा बघतच आपण जा। या धबधब्याच्या मार्गात आल्यानंतर इथे 2 धबधबे एकत्र येतात, इथे पण छोटा धबधबा असतो, हा पलीकडे जाऊन इथून क्रॉस करून आपल्याला या झाडीमधून या धबधब्याच्या मार्गानेच वर जायचं आहे, पण अगदी जवळून नाही, लांबून आहे। हा या झाडीमधून असं नागमोडी वळणाची ही जी वाट दिसते, ही हा ट्रेक मार्ग आहे, हा रूट आहे। इथून आपण करत करत अशा पद्धतीने वर जातो। हा जो एक दगडी पॅच या ठिकाणी येतो, हा दगडी पॅच खूप रिस्की आहे। या ठिकाणी छोट्या छोट्या पायऱ्या केलेल्या आहेत, त्या पायऱ्यांवर सावधानपूर्वक पाय ठेवावा लागतो, धरायला कोणतीही जागा नाही आहे, कोणतेही रेलिंग्स नाही आहे, त्यामुळे काळजीपूर्वक हा पॅच वर गेल्यानंतर मग आपण पोहोचतो या धबधब्याच्या जवळ। इथे जो धबधबा आहे, इथे जो धबधबा कोसळतो त्या धबधब्यामधून आपण जाऊ शकतो आणि तिथे एक गुहा सुद्धा आहे छोटीशी, त्या गुहेतही आपण थांबू शकतो। त्यानंतर या मार्गे आपण वर येतो पठाराच्या दृष्टीने। इथपर्यंत यायला आपल्याला 50 ते 60 मिनिटं लागतात। इथून आल्यानंतर आपण पूर्ण व्ह्यू बघू शकतो आंबोली गावाचा आणि कुठून आपण चढून आलेलो आहे असं। इथून आपल्याला इथपर्यंत येता येतं आणि इथे आपल्याला धबधबा खाली कोसळताना दिसतो। इथपर्यंत यायला फारसं चुकण्याची शक्यता नसते, मात्र इथे वर आल्यानंतर चुकण्याची शक्यता आहे। तुम्ही बघू शकता इथे किती पायवाटा आहेत, वेगवेगळ्या ज्या पायवाटा जातात त्या कुठे जातात आणि त्या कुठे घेऊन जातील याच्याविषयी आपल्याला काहीच माहीत नसेल तर गावाकडून आपण स्थानिक गाईड जरूर आणा, जे आपल्याला मदत करतील। इथे आल्यानंतर आता बघा इथे 3 ठिकाणं वेगवेगळी दिसतील जिथे आपल्याला जर हा ट्रेक करायचा असेल तर। एक आहे ढाकोबा दुर्ग आणि दुसरा आहे ढाकोबा मंदिर आणि तिसरा जो आहे तो दुर्ग ढाकोबा, किंवा नुसता दुर्ग किल्ला आहे तो दुर्ग ढाकोबा हा इथे आहे।
तर पहिल्यांदा एक लक्षात घ्या की हा जो दुर्ग किल्ला आहे हा खूप लांब आहे आणि हा इथून या मार्गे करणं अवघड आहे. जर इथे कुठे तुम्ही मुक्काम केला तरच तिकडे जाऊ शकाल, नाही तर इकडे यायचं असेल तर या हातवीज गावातून आपल्याला वेगळ्याच मार्गे यावे लागतं. जुन्नर मार्गे किंवा ह्या मार्गे हा ट्रेक होत नाही. पण ह्या दोनमध्ये कन्फ्युजन होतं, कारण हा दुर्ग ढाकोबा आहे, हा दुर्ग ढाकोबा आहे आणि हा दुर्ग किल्ला आहे. तर दुर्ग शब्दामुळे सुद्धा गोंधळ होतो आणि आपण नक्की कोणता ट्रेक करणार आहोत ते लक्षात येत नाही. तर हा दुर्ग किल्ला वेगळा आहे आणि हा ढाकोबा दुर्ग वेगळा आहे. तर आता ढाकोबाहून करताना आपल्याला ह्या इथून पठारावर आल्यानंतर धबधबा चढून वर आल्यानंतर इथपर्यंत यायला, ढाकोबापर्यंत यायला आपल्याला 40 ते 50 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो. पूर्ण झाडीतून मार्ग आहे आणि भरपूर पायवाटा या ठिकाणी आहेत. कुठूनही पायवाट चुकले तर आपल्याला प्रचंड मनस्ताप होऊ शकतो, खूप चालावं लागू शकतं, कारण सपाट मैदान आहे आणि शेवटच्या टप्प्यात हा चढाव आहे. तर आपल्याला हे दोन जर बघायचे असतील तर सकाळी लवकर तुम्ही आंबोलीत येऊन सुरू केलं पाहिजे, कारण त्या पठारावर आल्यानंतर इथपर्यंत जायला साधारणतः अजून 1 तास लागतो, कारण ही चढ आहे आणि ह्या चढून गेल्यानंतर वर आपण बघू शकतो. आणि वरून मात्र दृश्य जे दिसतं ते अतिशय सुंदर असतं. या ठिकाणी आपल्याला जीवधनगड दिसतो, नाणेघाट दिसतो. हा जीवधनगड आहे, इथे नाणेघाट आहे. तसं या बाजूला आपण जर बघितलं तर पूर्ण हा परिसर, खालचा परिसर, लांबपर्यंत परिसर दिसतो. पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर दृश्य असतं आणि सप्टेंबरमध्ये सगळं सोनकी इथे पसरलेली असते. तर हे खूप सुंदर दृश्य या ढाकोबावरनं आपल्याला दिसू शकतं. इथून जी घोडपाण्याची नाळीचं जे दृश्य आहे ते सुद्धा थोडंफार इथून दिसतं. तर अतिशय सुंदर सह्याद्रीची डोंगर रांग या ढाकोबावरनं आपल्याला दिसू शकते. तर आधी पठारावर आल्यानंतर ताज्या दमाचे असल्यामुळे आधी दुर्ग ढाकोबा करून घ्या आणि त्याच्यानंतर मग या पिण्याचा सडा जो आहे तो, हा म्हणजे इथे असे दगडांचा, खडकाचा उघड पडलेला भाग आहे, तो असा वेगळ्या दगडांचा जणू काही सडा पडलेला आहे असं दिसतो. त्याच्यानंतर या सड्यानंतर मग इथे आपण हे ढाकोबाचं मंदिर बघू शकता. हे अतिशय निवांत शांत असं मंदिर आहे. इथे विहीर सुद्धा आहे, पिण्याची पाण्याची व्यवस्था इथे होऊ शकते. तर एक लक्षात घ्या, दाराघाट चढून आल्यानंतर, या पठारावर आल्यानंतर जर हे दोन्ही ठिकाण आपल्याला बघायचं असेल, ढाकोबा गड आणि ढाकोबा मंदिर, तर इथून जायला आपल्याला इथे 1 तास, इथून जायला 40-50 मिनिटं आणि परत यायला 1 तास असा वेळ लागू शकतो. तर वर फिरायला 4 ते 5 तास लागू शकतात. पाण्याची सोय फक्त ढाकोबा मंदिरातच आहे, म्हणून पाणी जरूर आणलं पाहिजे आणि खाण्याचं सुद्धा साधन सामुग्री जरूर आणली पाहिजे आणि गाईड नक्की घ्या, नाहीतर चुकामुक झाली तर मात्र खूप. कारण आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस प्रत्येक मार्गावरून चुकलेले ट्रेकर्स आम्हाला दिसले होते. आमच्यासोबत गाईड असल्यामुळे आम्ही तो नक्की केला होता. आम्हाला एक ट्रेकर असे सुद्धा भेटले की त्यांना ह्या दुर्ग ढाकोबालाच्या ऐवजी त्यांना दुर्ग करायचा होता. त्यांनी मॅप बघितला आणि इथून ते जाण्याचा प्रयत्न करत होते, पण मॅपवर जरी जवळ दिसलं तरी ते प्रचंड लांब आहे. म्हणून एवढं कन्फ्युजन टाळा. दुर्ग किल्ला आणि दुर्ग ढाकोबा याच्यात कन्फ्युज होऊ नका. नमस्कार. आज 12 ऑक्टोबर 2025. आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आमचं नियोजन आहे दुर्ग ढाकोबा बघण्याचे. एक 3.5 तासाचा प्रवास आहे. बघूया, 2 मित्र जॉईन होत आहेत. आता सकाळचे 11:30 वाजलेले आहोत. आम्ही पोहोचलेलो आहोत अंबोली गावामध्ये. अंबोली गाव हे पायथ्याचे गाव आहे. इथून दाऱ्याघाट तसंच ढाकोबाचा ट्रेकसाठी जाता येतं. आम्ही ढाकोबाच्या ट्रेकसाठी आता जाणार आहोत. माझ्यासोबत आहे सुधा आणि नितीन. हॉटेल स्वरा आहे, इथे पार्किंग करून आपण पुढे जाऊ शकतो. ढाकोबा आणि दाऱ्याघाटासाठी इथे जेवणाची सोय आहे, राहण्याची सुद्धा सोय होऊ शकते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत. इथे पार्किंग केलेलं दिसतंय. भातशेती इकडून जुन्नरकडून आपण आलेलो आहोत आणि इथून पुढे आता आपण जाणार आहोत. ट्रेकच्या या पहिल्या टप्प्यामध्ये थोडंसं जंगलाचा भाग आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी तो 2 वाटा आहेत.
धबधब्याकडे जायचं असं सांगितलं होतं, त्याप्रमाणे आम्ही इथून धबधब्याच्या दिशेने जात आहोत. नमस्कार. आज ढाकोबाच्या ट्रेकवर आलेलो आहोत. ट्रेक रूटवर आल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्हाला हे प्लास्टिक दिसलेलं आहे, कचरा दिसला आहे, पॅकेट दिसलेले आहेत, याशिवाय इथे दारूच्या बाटलीसुद्धा दिसलेल्या आहेत. 2 प्रकारचं आव्हान आम्हाला ट्रेकिंग पर्टनतर्फे करायचं आहे. एकतर कोणत्याही प्रकारचा प्लास्टिकचा कचरा असा करू नका. ज्या गोष्टी सोबत आणल्या आहेत त्या सोबत घेऊन जा. दुसरी गोष्ट, निसर्गात येऊन अशा प्रकारचं मद्यपान करू नका आणि इथल्या निसर्गाचं पावित्र्य आणि स्वच्छता घालवू नका. धन्यवाद. या जंगलाच्या वाटेत या 5 मिनिटाच्या पॅचनंतर इथे ओपन स्पेसला आलेलो आहोत आणि इथून आपल्याला त्या धबधब्याच्या बाजूने असं वर जायचं आहे. वर ढाकोबाचा ट्रेक आहे आणि या बाजूला इकडे दाऱ्या घाट आहे खाली आणि हा इकडे ढाकोबा. परत येणारे ट्रेकर्स आहेत ते सांगतायत की फुलं जास्त नाहीत सोनकीची, आणि त्यांनी मार्गदर्शन केलं की या धबधब्याच्या वरून जायचं आहे. ऑक्टोबर असल्यामुळे ऑक्टोबर हीट पूर्ण आहे. ट्रेकिंगमध्ये ते महत्त्वाची माहिती सांगतायत. ट्रेकचं हे वैशिष्ट्य आहे, इथे ट्रेकर्स एकमेकांना ओळखत नसले तरी पूर्ण सहकार्य करतात, पूर्ण मदत करतात आणि एकमेकांशी अतिशय मैत्रीच्या नात्याने राहतात. हे सर्व ट्रेक कम्युनिटीचं एक छान असं लक्षण आहे. ढाकोबाच्या वाटेवरचा हा मोठा प्रसिद्ध धबधबा. आता ऑक्टोबर महिना आहे, पाऊस थांबून 15-20 दिवस झाले, त्यामुळे पाणी कमी आहे. पावसाळ्यात मोठ्या गतीने इथे पाण्याचा लोंढा असतो. हा इथे खाली वाहतो आहे. यानंतर खाली ते अंबोली गाव आहे, तिथे जे निळ्या छताचे घर दिसतंय तिथे पार्किंग आहे, तिथे गाडी लावलेली आहे. तिथून इथपर्यंत छोटा जंगलाचा पॅच करून ह्या ओपन स्पेसमधून इथून आपल्याला इकडे पण एक छोटा धबधबा आहे, तो क्रॉस करून आपण इथे वर येतो. इथपर्यंत येण्यासाठी आम्हाला 45 मिनटं लागलेली आहेत आणि ऑक्टोबर हीट जाणवते आहे, त्यामुळे ऑक्टोबरमध्ये इथे येण्याचं खर्च टाळलं पाहिजे. सप्टेंबरमध्ये आलात तर सगळ्यात उत्तम असा सीझन आपल्याला इथे बघायला मिळेल. इथे पल्लीकडे दाऱ्या घाट आहे, त्या खिंडीमध्ये दाऱ्या घाट आहे आणि इथून आपण या धबधब्याच्या बाजूने इथून वरून असे ढाकोबाच्या गडापर्यंत किंवा मंदिरापर्यंत जाणार आहोत. सव्वा तासानंतर आम्ही या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत. धबधब्याच्या वाटेने खाली धबधबा आहे, तिथे ते अंबोली गाव आहे. हे धबधब्याचं पाणी पुढे गेलेलं तिकडे दिसतं आहे, त्या वाटेने तिथून गाडी लावून आम्ही असे आलेलो आहोत.
या झाडीमधून पूर्ण रस्ता आहे आणि इथे आल्यानंतर हा इकडे मागे दाऱ्या घाट आहे आणि या पाऊल वाटेने आम्ही आता इथे पुढे चाललेलो आहोत. असा अंदाज आहे की अजून 1 तास तरी लागणार आहे ढाकोबाच्या मंदिरापर्यंत जायला. तर बघूया पुढे. आता सोनकीची फुलं थोडी कमी झालेली दिसत आहेत किंवा थोडी कोमेजलेली वाटतात उन्हामुळे. ऑक्टोबर हीट आहे आणि आमचा मित्रसुद्धा म्हटला की आमचा खूप घामटा निघालेला आहे. तर घामाच्या प्रचंड धारा सतत चालू आहे. ऑक्टोबर बहुतेक आज हा सीझन येण्याचा चुकलेला आहे. बघूया पुढे काय परिस्थिती आहे. खालून वर आल्यानंतर इथे थोडं कन्फ्युजन झालं आमचं. इथून आम्ही इकडून पुढे आलो. इथे एक पायवाट दाखवते म्हणून इथून असेल असं वाटलं होतं, पण इथून आल्यानंतर धबधबा आणि ती गुहा आहे, त्या गुहेच्या इथे जायचं आहे आपल्याला. म्हणून ही पायवाट त्याच्यासाठी योग्य नाही. इथून धबधबा दिसू शकेल, पण वर त्या गुहेच्या इथे जायचं असेल तर आपल्याला मागूनच जावं लागेल. ही इकडे मागे ती पायवाट आहे. इथून ती पायवाट आहे, इथून चढून असे जायचं इकडे वर. आम्ही चुकून इकडे गेलो होतो. इकडे धबधबा दिसतो, तिकडून जायचा रस्ता नाही आहे. इथून आहे, इथून थोडा निसरडा रस्ता आहे. इथून जाऊन आपण त्या गुहेपर्यंत जाऊ. धबधब्याच्या मागे असलेल्या या नैसर्गिक गुहेतून एक 20 मिनटं आम्ही आराम केला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आता ढाकोबाच्या पुढच्या ट्रेकसाठी.
2 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. समोर आहे दुर्ग ढाकोबा आणि ही सोनकीचा बहार आणि हा धबधब्याचा उगम. इथून खाली तो आंबोली गावात धबधबा जातो. दोन तास लागले इथपर्यंत यायला. आता इथून शेवटचा टप्पा आहे ढाकोबा मंदिराचा, त्यासाठी ही पायवाट दिसत आहे. इकडून आता जाणार आहोत. हे ढाकोबाचे पठार आहे. इकडून खालून आपण आलो, इथून आलोय. इथून आल्यानंतर इकडे तो ढाकोबा दिसतोय. तिकडे खाली आपल्याला जीवधन आणि नाणेघाट बघायला मिळेल. आणि इकडून आपल्याला या पठारावरून इकडे साधारणतः 4 किलोमीटरपर्यंत अंतरावर ढाकोबाचे मंदिर आहे. असं हे पठार. थोडी सोनकीची फुलं कमी झालेली दिसत आहेत, पण अजून आहेत बऱ्यापैकी. या पठारावर आल्यानंतर आपण चुकण्याची शक्यता जास्त आहे. आपण गावातून गाईड जरूर घेऊन या, कारण आम्हाला इथे खूप वेगवेगळ्या मार्गाने येणारे पर्यटक भेटले. कोणी ढाकोबाला जाताना चुकलेलं, कोणी ढाकोबा मंदिरात जाताना चुकलेलं. तर आपण गाईड घेऊन या गावातून. 500-800 रुपये लागतील, पण आपला प्रवास सुरक्षित होईल. ढाकोबाच्या पठारावर थोडा वेळ घालवून आम्ही आता परतीच्या प्रवासावर निघालो आहोत. कारण आता 2:30 वाजलेले आहेत आणि आता ढाकोबावर जाणं शक्य नाही आणि ढाकोबाच्या मंदिरात पण जाणं शक्य नाही, कारण उशीर होईल. त्यामुळे आता आम्ही परतीच्या वाटेवर निघालो आहोत. धबधब्याजवळ बसून सोबत आणलेली भेळ खाऊन आणि मग खाली आंबोली गावात उतरणार आहोत. तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर थोडं लवकर आलात तर बरं होईल. आमच्या अनुभवावरून सांगतो, इथे 8 वाजता आलात तर हे ढाकोबा आणि ढाकोबा मंदिर हे दोन्ही बघून होतील. तसं हा बऱ्यापैकी थकवणारा ट्रेक आहे.
पाण्यात भोवरे असतात आणि त्यात अडकल्यानंतर बाहेर पडणे अवघड असते. हे आपण ऐकलं असेल. त्याचं एक छोटेखानी उदाहरण इथे आपण बघता येईल. हा प्रवाह इथे मी अर्धा एक तास झाला बसलेला आहे. हे चुरमुरे आणि हे कांद्याचं साल इथून बाहेर जाऊच शकत नाही, इथे पडलेलं आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे ते कधी प्रवाहात आल्यानंतर खाली तिथपर्यंत जातात बघा. इतक्या लांब गेल्यानंतर तिथून माघारी येऊन परत वरच्या दिशेने पाण्याच्या पातळीने वरून ते पुन्हा या प्रवाहाकडे येत आहे. म्हणजे एक आपण असं म्हणू शकतो व्हर्टिकल अशा पद्धतीचं चक्र आहे. तसं इथे आपण वरून बघितलं तर हॉरिझॉन्टल अशा पद्धतीचं सुद्धा भोवरा इथे दिसून येतो. म्हणजे दोन्ही पद्धतीने. आणि हे चुरमुरे आणि हे कांद्याचं साल इथेच अडकलेलं आहे. बहुतेक खाली खडकांची रचना तशी असावी. आपण इथे पाण्याच्या जर सावली बघितली आतमध्ये तर तिथे बघा पाण्याच्या वेगवेगळ्या लाटा तयार होताना दिसतात. अगदी पुढे गेल्यानंतर ते पाण्याच्या सरफेसवर येतं आणि परत माघारी परत प्रवाहाकडे येतं. असा जवळपास अर्धा तास झाला मी बघतो आहे. याच आडव्या आणि उभ्या दोन्ही चक्रात हे चुरमुरे आणि कांद्याचं साल अडकलेलं आहे. धाकोबाचा हा टप्पा निसरडा आहे, धोकेदायक आहे. इथून पूर्ण या दगडावरनं उतरून जायचं आहे. काही ठिकाणी पायऱ्यांसारखं
रचना केलेली आहे तरीसुद्धा धरायला काही नसल्याने थोडं निसरडं आहे. थोडी उतरताना जास्त काळजी घ्यावी लागते. आजूबाजूला धरायला सुद्धा काही नाही आहे. थोडं जवळून तुम्हाला दाखवतो. जिथे धोकादायक वाटतं तिथे बसून उतरलेलं केव्हाही चांगलं. बॅग सांभाळून बॅगेचा साईजचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे हळूहळू उतरलेलं केव्हाही चांगलं. हाच एक टप्पा सर्वात रिस्की आहे. हे बघा, इथे कोणत्याही प्रकारचं धरायला जागा नाही आहे. पावसाळ्यात तर हा जास्त रिस्की असेल. आता कोरडं असल्यामुळे बसून जाता येते. हा दगडी प्यायची उतरून आलेलो आहोत एकमेकांच्या साथीने आणि आता इथून खाली उतरत आहोत. नितीन आणि सुद्धा चालले आहेत खाली. इथून तिथपर्यंत जायला असं वाटतं 40-50 मिनटं लागतील. आता उतरतो आहोत. 4 वाजलेले आहेत त्यामुळे थोडं सावली आहे. चढण्यापेक्षा उतरताना थोडी सावली असल्यामुळे थोडं आल्हाददायक आहे. उतरताना हा धबधब्याचा प्रवाह. इथे एक भौगोलिक वैशिष्ट्य दिसते. हे बघा, इथे हे एक रांजण खळगे म्हणतात. नदीपात्रामध्ये जेव्हा असं एखाद्या खोलगट ठिकाणी दगड अडकतो आणि तो गोल गोल फिरू लागतो त्यावेळेस त्याला असा रांजण खळगेसारखा आकार तयार होतो, म्हणून त्याला रांजण खळगं म्हणतात. हा बघा किती मोठा आहे रांजण खळगं. तिथेच पाणी पडतं आहे. इथे कदाचित हे 2-3 दगड मोठे अडकल्यामुळे गोल गोल फिरल्याने तयार झालेले असतील. नदीपात्रामध्ये जेव्हा पाण्याचा वेग जास्त असतो त्यावेळेस अशा प्रकारचे पॉट होल्स अर्थात रांजण खळगी आपल्याला बघायला मिळते. इथे पण बघा नुकतीच सुरू झालेली दिसत आहे. त्या दगडामुळे इथे आकार तयार झालेले दिसतात आणि खालीसुद्धा दिसत आहेत. तिथे पण एक रांजण खळगी दिसत आहेत.
अशा रीतीने ढाकोबा ट्रेक करून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला उतरलो. सूर्यास्तापूर्वी अंबोली गावात पोहोचणं हे आमचं ध्येय होतं. खरं तर आमचा हेतू होता दुर्ग, ढाकोबा आणि ढाकोबा मंदिर हे दोन्ही करायचं आणि मग खाली यायचं. पण ज्यावेळेस आम्ही ढाकोबा पठारावर पोहोचलो त्यावेळेस लक्षात आलं की हे दोन्ही होणार नाही आणि मग आम्ही तिथून परत माघारी फिरलो. ट्रेकिंगमध्ये आम्ही शिकलेलो आहोत की सेफ्टी फर्स्ट, आणि म्हणून मग नसते धाडस न करता आम्ही पुन्हा माघारी आलेलो आहोत. पुन्हा कधीतरी नक्की येऊ आणि दुर्ग ढाकोबा आणि ढाकोबा मंदिर हे दोन्ही ठिकाणं परत पाहू. ट्रेकिंगमध्ये अंतिम ठिकाण केवळ महत्त्वाचं नसतं, तर संपूर्ण ट्रेक हा एक आनंददायी अनुभव असतो आणि तो अनुभव पाठीशी घेऊन आम्ही अंबोली गावात सूर्यास्तापूर्वी परत आलेलो आहोत. यापूर्वीसुद्धा आम्ही हरिश्चंद्रगडावर गेल्यानंतर त्या ठिकाणी कोकण कडा बघता आला नाही. आड्रई ट्रेकला गेलो होतो त्यावेळेस काळू धबधबासुद्धा आम्हाला बघता आला नाही ढगामुळे, धुक्यांमुळे. तर ट्रेकिंगमध्ये हे आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागतं, मान्य करावं लागतं की आपण गेल्यानंतर सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असं नाही. म्हणून कोणती निराशा पदरी न ठेवता आपण जो पूर्ण ट्रेकचा अनुभव आहे तो लक्षात घेऊन आनंदी मनाने, उत्साही मनाने आपण तो ट्रेक पूर्ण करायचा असतो. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही सूर्यास्ताच्या आत अंबोली गावात इथे येऊन पोहोचलेलो आहोत. हॉटेल स्वरा अंबोली येथे जुन्नरपासून जवळ. जर आपण दाराघाट किंवा ढाकोबा ट्रेकसाठी आलात तर इथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होऊ शकते. गाईड इथे मिळू शकतात आणि हॉटेलचं ठिकाणही अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे. चहूबाजूने डोंगर आहेत. जुन्नरपासून जवळच आहे. कॉल करून आलात तर आपल्या मोठ्या ग्रुपची सुद्धा राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होऊ शकते. इथले नंबर मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे.